मोठं आंदोलन होईल असं दिसतंय. नाही, राज्य सरकारने जी काही फसवणूक केलेली आहे गेल्या महिन्याभरामध्ये, ज्या पद्धतीने रोहितजी पवार असतील आणि आम्ही सगळ्यांनी आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होणारा अन्याय याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी पंढरपूरमध्ये आमरण उपोषणाच्या बाबतीमध्ये निर्णय घोषित केला. 3 दिवस उपोषण झाल्यानंतर गिरीशजी महाजन यांनी मध्यस्थी केली. सरकारच्या वतीने त्यांनी आश्वासन दिलं की 22 तारखेच्या अधिवेशन व्हायच्या अगोदर आम्ही बैठक घेऊ आणि तुमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये त्यामध्ये निर्णय घेऊ. मला वाटतं की त्या असलेल्या शब्दाला जागून आम्ही तो उपोषण मागे घेतलं आणि 22 तारखेपर्यंत वाट बघितली, परंतु बैठक घेण्याच्या बाबतीत मला कुठलाही निर्णय घेतला गेलेला नाही. याचा अर्थ सरकारच्या आणि शासनाच्या वतीने आम्हाला फसवणूक करण्याचा निर्णय झाला आणि मग लोकांच्या असलेल्या कर्जमाफीच्या बद्दलची नाराजगी ही पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना एक आशा होती की ह्या असलेल्या सर्व घडामोडी झाल्यानंतर बैठक होईल आणि एक राज्य सरकारच्या वतीने काहीतरी मार्ग निघेल, परंतु ते न घेता आज अधिवेशन चालू आहे. पहिल्या दिवशी सुद्धा विरोधकांनी या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे. अद्यापही राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली नाही. म्हणून आज संभाजीनगरमध्ये हे आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात घेतोय. मला वाटतं की ह्या आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा आणि बैठक लावावी अशा प्रकारची आमची मागणी आज राहणार आहे. ते झालं नाही तर मग महाविकास आघाडीच्या वतीने आणि जेवढ्या शेतकरी संघटना आहेत त्यांच्या वतीने वेळ पडली तर मुंबईला सुद्धा धडक देण्याचा निर्णय हा भविष्यकाळामध्ये आम्हाला घ्यावा लागेल. पोलिसांचे मोठे बंदोबस्त आहे, छावणीचं स्वरूप आलेलं आहे. राज्यामध्ये लोकशाहीतून आंदोलन करायला कोणाला परवानगी मिळत नाही आणि पोलीस बंदोबस्त देऊन हे आंदोलन चिरडायचा अशा प्रकारचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने. माझा प्रश्न असाच आहे, जर एवढा तुम्हाला बळाचा वापर करायला लागायचा नव्हता तर मग बैठक लावली असती तर हा विषय मार्ग लागला असता, परंतु बैठक न लावून याचं श्रेय घ्यायचं आमचं त्या दिवशी आम्ही स्पष्ट केलं होतं की आम्हाला श्रेयवादामध्ये अडकायचं नाही, आम्हाला श्रेयवाद घ्यायचा नाही, त्याचं श्रेय सरकारने घ्यावं, परंतु कुठल्या तरी निर्णय घ्यावा. आपण जर बघितलं तर या शेतकऱ्यांच्या असलेल्या लाभार्थी योजनेमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की केंद्रीय राज्यमंत्रीच त्या ठिकाणी लाभार्थी होतो. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या ऐवजी त्या राष्ट्रीय प्रबोधन योजनेच्या माध्यमातून देशातले आणि सगळे केंद्रीय मंत्री जर त्या ठिकाणी लाभ घेत असेल तर योजना शेतकऱ्यांसाठी आहे का मंत्र्यांसाठी आणि पक्षाच्या असलेल्या लोकांसाठी आहे, हा प्रश्न निर्माण होतो. यावरच आमचा आक्षेप आहे. मला वाटतं की सरकारच्या वतीने ही भूमिका घेतली नाही तर आंदोलन आम्हाला तीव्र करावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आज आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही चक्काजाम करायचा प्रयत्न करतोय. रस्ता रोको होईल आणि हा रस्ता रोको केल्यानंतर ही तीव्रता वाढवत जाईल. प्रत्येक जिल्ह्यात माणसांना जागृती करून आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवू आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारने कर्जमाफी करण्याच्या बाबतीमध्ये गेले धोरण हे सरसकट करावं, या मागणीसाठी आंदोलन यापेक्षा तीव्र होईल.